मित्रांनो, कल्पना करा, एका सकाळी ब्रेकिंग न्यूज येते. देशाचा मुख्यमंत्री पदावरून हटवला गेला. कारण तो 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात होता. आणि आता असाच एक मोठा कायदा भारतात येऊ शकतो, ज्यात पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, 30 दिवसांपेक्षा जास्त काळ जेलमध्ये राहिल्यास खुर्ची जाऊ शकते. ही माहिती ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. हा कायदा खरंच भारताचं राजकारण बदलू शकतो का, की यामुळे नवे वाद निर्माण होतील? आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत या प्रस्तावित कायद्यामागचं संपूर्ण सत्य. आता प्रश्न पडतो, सध्या कायदा काय सांगतो? आज भारतात एखादा नेता तुरुंगात गेला म्हणजे त्याची खुर्ची लगेच जात नाही. जोपर्यंत न्यायालयाकडून दोष सिद्ध होत नाही, तोपर्यंत अनेक वेळा नेते पदावर कायम राहू शकतात. म्हणजे केस सुरू आहे, इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे, नेता जेलमध्ये आहे, पण तरीही तो मुख्यमंत्री किंवा मंत्री राहू शकतो. अशा घटना आपण अनेक वेळा पाहिल्या आहेत. यामुळे सामान्य लोकांमध्ये एक प्रश्न निर्माण होतो, कायद्यापुढे सगळे समान आहेत का? आता केंद्र सरकार ज्या कायद्याचा विचार करत आहे, तो खूप मोठा बदल करू शकतो. या प्रस्तावानुसार जर कोणताही लोकप्रतिनिधी 30 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिला, तर त्याला त्याच्या पदावर राहता येणार नाही. मग तो पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो किंवा मंत्री असो, सर्वांसाठी समान नियम लागू होऊ शकतो. याचाच अर्थ पॉवरपेक्षा लॉ मोठा असेल. आणि म्हणूनच हा कायदा क्रांतिकारी ठरू शकतो, असं अनेक तज्ज्ञ मानत आहेत. ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांनी या संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार या कायद्यावर गंभीरपणे काम करत आहे आणि यासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांची संयुक्त समिती देखील तयार करण्यात आली आहे. विविध राज्यांच्या सचिवांसोबत बैठका घेतल्या जात आहेत. हा कायदा प्रभावीपणे कसा लागू करता येईल, त्यात कोणत्या त्रुटी राहू नयेत, यावर चर्चा सुरू आहे. म्हणजे हा फक्त राजकीय स्टेटमेंट नाही, तर प्रत्यक्षात कायदेशीर तयारी सुरू असल्याचं संकेत मिळत आहेत. मित्रांनो, हा कायदा ऐतिहासिक का ठरू शकतो? कारण भारतात अनेक वर्षांपासून एक मोठी चर्चा चालू आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक राजकारणात का? कधीकधी गंभीर आरोप असलेले नेते सत्तेत राहतात, निर्णय घेतात आणि प्रशासन चालवतात. अशा परिस्थितीत जर 30 दिवस जेलमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला पद सोडावं लागलं, तर राजकारणात अकाउंटेबिलिटी वाढू शकते. सामान्य माणसाचा विश्वास देखील वाढू शकतो. पण प्रत्येक कायद्याला दुसरी बाजू देखील असते. काही लोक म्हणू शकतात, एखाद्यावर खोटे आरोप झाले तर? कारण भारतात राजकारण खूप ॲग्रेसिव्ह आहे. पॉलिटिकल रायव्हलरी खूप मोठी आहे. जर एखाद्या नेत्याला चुकीच्या केसमध्ये अडकवलं आणि तो 30 दिवस जेलमध्ये राहिला, तर त्याची खुर्ची जाऊ शकते. मग अशा कायद्याचा गैरवापर होऊ शकतो का? हा मोठा प्रश्न निर्माण होतो. म्हणूनच सरकार आणि समित्या हा कायदा तयार करताना सर्व लीगल सेफगार्ड्स ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. आता इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा येतो. भारताचं संविधान प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळण्याचा अधिकार देतं. जोपर्यंत न्यायालय दोष सिद्ध करत नाही, तोपर्यंत व्यक्ती निर्दोष मानली जाते. हा कायद्याचा मूलभूत सिद्धांत आहे. मग फक्त 30 दिवस जेलमध्ये राहिल्यामुळे पद जाणं हे संविधानिकदृष्ट्या योग्य ठरेल का? यावर भविष्यात मोठी लीगल डिबेट होऊ शकते आणि कदाचित हा विषय सर्वोच्च न्यायालयात देखील जाऊ शकतो. मित्रांनो, आता प्रश्न, सामान्य नागरिकांसाठी याचा अर्थ काय? जर हा कायदा लागू झाला, तर राजकारणात ट्रान्सपरन्सी वाढू शकते. नेत्यांवर अधिक जबाबदारी येऊ शकते आणि लोकांमध्ये असा संदेश जाऊ शकतो, कायद्यापुढे कुणीही मोठं नाही. पण त्याच वेळी हा कायदा निष्पक्षपणे वापरणं खूप महत्त्वाचं असेल. कारण लोकशाहीमध्ये न्याय आणि अधिकार यांचा समतोल राखणं आवश्यक असतं. आता पुढे काय होऊ शकतं? जर सरकारने हा कायदा संसदेत मांडला, तर देशभरात मोठी चर्चा सुरू होऊ शकते. सपोर्ट देखील मिळू शकतो. ऑपोजिशन देखील होऊ शकतं. पॉलिटिकल पार्टीज, लीगल एक्सपर्ट्स, कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट्स सगळे आपापली मतं मांडू शकतात, कारण हा कायदा थेट देशाच्या सत्ताकारणाशी संबंधित असेल. मित्रांनो, 30 दिवस जेल
आणि खुर्ची जाईल हा नियम खरंच लागू झाला तर भारताच्या राजकारणात मोठा बदल होऊ शकतो. हा कायदा स्वच्छ राजकारणासाठी ऐतिहासिक ठरेल की त्याचा गैरवापर होण्याची भीती वाढेल, हा निर्णय भविष्यात ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? असा कायदा भारतात यायला हवा का? कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कायदे, शासन, रिडेव्हलपमेंट, हाऊसिंग सोसायटी आणि पब्लिक अवेअरनेस संबंधी अशाच महत्त्वाच्या माहितींसाठी सोसायटी केअर गव्हर्नन्स अँड लीगल सर्व्हिसेस या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.